पाटील नमस्कार. नमस्कार. आपलं गाव, बोदेगाव. नाव नाव सांगा अगोदर. बाबासाहेब कौतिकराव मोठे. गाव बोदेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. आजची तारीख आजची तारीख 4 नोव्हेंबर 4 नोव्हेंबर 2025. आपण तारीख एवढ्यासाठी घेतो, प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ घेत राहतो, तर आपण तारीख फक्त एवढ्यासाठीच घेऊ लागलो की असं वाटायला नको की मागच्या तारखेला व्हिडिओ आहे, मागच्या वर्षीतला व्हिडिओ आहे. बर, तुमचा प्लॉट बघितला जर तर लक्षात येतं. सर तुम्ही सगळा प्लॉट दाखवा, एकदा शेतकऱ्यांना दाखवू शकता की प्लॉट खूप सुंदर आहे. असे प्लॉट बघायला खूप कमी मिळतात, बरोबर. हा, पण एवढा सुंदर प्लॉट असताना ह्या प्लॉटला सड लागली ती थोड्या प्रमाणात होती, खूप काही मोठी नव्हती. असं लगेच आपण घेतली, एक 7-8 ठिकाणी होती, बरोबर. बरेच दिसतात ते स्पॉट. तर त्याच्यानंतर तुम्ही औषध आणलं तर अल्ट्रासीड, बरोबर. बरं, त्या अल्ट्रासीड सोडल्याच्या नंतरला तुम्हाला दिसलेले फायदे सांगा. दिसलेले म्हणजे प्लॉटला ग्रीनरी आली आणि सड जी ठरली तिथे स्टॉप झाली, सड थांबली. आपला सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो की सड थांबणे, बरोबर. आणि तुमची सड थांबली गेली, सड थांबली, तुम्हाला प्लॉटला ग्रीनरी आली. विशेष म्हणजे तुम्ही मला आता आल्याला सांगितलं की ही जी कॅनपी आहे ही चांगल्यापैकी निघायला लागली, चांगल्यापैकी निघायला लागली, बरोबर. 100% चांगली निघाली, 100% चांगली निघली. प्लॉट पिवळा झालेला होता, आता जो उन्हाळा दिसतोय तर तो ग्रीन झालाय, बरोबर. आणि आता मी तुम्हाला हे सांगितलं, शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. मी यात तुम्हाला फुटवे दाखवतोय, हे बघा तुम्ही निघालेले फुटवे. मी बऱ्याचदा हे रिझल्ट सांगतोय शेतकऱ्यांना की बाबा रे, अल्ट्रासीडची येताना रिझल्ट नुसती सड नाही थांबत आहे. हे बघा, हे नवीन तुमच्या लक्षात येईल, हा नवीन माल तयार होतोय आणि अल्ट्रासीडनं होतच. मी त्यांना विचारलं तर हे म्हणलं की जुने कोंब जे आहेत ते जुने झालेले, तर ते आता साईज मध्ये आलेले असतील 15 दिवसापूर्वीचे. पण हे जे सगळे आहेत, तुम्ही याला जर आपण धुतलेलं नाही, धुतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की किती साईज आहेत, किती माल निघतोय हे तुमच्या लक्षात येईल. आता कोणी काही म्हणलं तर मी वारंवार सांगितलं आणि बऱ्याचदा दाखवण्याचा प्रयत्न केला की मालाची जी साईज वाढती, त्यानं बनती आणि कलर यायला सुरुवात होते. आणि याची साईज मध्ये अजूनही तुम्ही बघा, आता ही जी साईज आहे ह्या साईज मध्ये तुम्हाला बदल दिसत चालत. आणि शेतकरी मित्रांनो, आता त्यांच्याशी मी बोलत होतो, ते कापूसाच्या वावरात शेतातून आले, बरोबर. कापूसही असतात, त्यांचाही कापूस उगून आला, त्यांचीही मक्का उगून आली, पण त्यांच्याकडे आल्याचं एकदम जोमदार पीक आहे. आणि म्हणून मी वारंवार शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही एक गोष्ट सांगत आलो की एकच पीक आता शिल्लक आहे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, की ते म्हणजे आलं. आणि मी वारंवार सांगितलं त्या पिकाला जगवा. आमच्या शेतकरी मित्रांची बऱ्याचदा त्यांचे मला फोन येतात, मी त्यांना बऱ्याचदा फोन केलं काय कसं आहे, तुमचे बऱ्याचदा मला फोन आले. आणि फोन एवढ्यासाठी की साहेब सोडू का, मी त्यांना सांगितलं हो बिंदास सोडा. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला 4 वेळेस फोन करून सांगितलं की साहेब रिझल्ट आले. मी एवढ्यासाठी नाही म्हणत आहे तुम्हाला की तुम्ही ते प्रोडक्ट घ्या, मी एवढ्यासाठी सांगतो की एकच पीक हातात राहिलं आणि तेवढ्याच एका पिकासाठी आपल्याला काळजी घ्यायची. आणि वारंवार सांगत आलो की ते पीक जगवा. आम्ही सांगायला येणार आहे गायरे नक्कू खायरे भरपूर. आता आपण रस्त्याने बघत आलो, भरपूर प्लॉट लागले, तुम्ही पण पाहिले, आपण गाडीतून पाहिलं की भरपूर प्लॉट लागले. पण तुमचा प्लॉट बघितल्याच्या नंतर एक समाधान होतं. आणि शेतकरी मित्र तुम्हाला ही एक गोष्ट सांगतो, मी खर्च वारंवार म्हणत आलो. हा प्लॉट बघा, ह्या प्लॉटकडे परत एकदा सर तुम्ही दाखवा पूर्ण प्लॉट. या प्लॉटकडे बघितल्याच्या नंतर प्लॉट बघा माझ्या छातीपर्यंत आहे, म्हणजे 4-4.5 फुटाची प्लॉटला उंची आली. माल तुम्ही बघताय किती सुंदर आहे. आणि हे आमचे शेतकरी मित्र बाबासाहेब मोठे यांनी हा प्लॉट 99% जैविक केलेला आहे. 99% जैविक केलेला आहे. त्यांना कोणीतरी सल्ला दिला होता की निमॅटोडसाठी वेलम प्राईम सोडा, आणि ते त्यांनी सोडलेलं आहे. त्याच्या पलीकडे त्यांचं कुठलंही केमिकल जमिनीत गेलेलं नाही. मग जर कदाचित एवढा सुंदर प्लॉट, आज असे प्लॉट आपल्याला खूप कमी बघायला मिळतात. तुम्हाला या प्लॉटमध्ये सडही दिसणार नाही कुठं आहे. मी मान्य करतो की या प्लॉटमध्ये सड ती जिथल्या तिथं थांबली, पण प्लॉट इतका सुंदर आहे की त्याच्यामध्ये सड लक्षात येत नाही. मग जर कदाचित हे जैविक पद्धतीनं करू शकतात कोणाचंही ट्रीटमेंट न घेता तर, आणि आलं बघा तुम्ही किती सुंदर आहे. हे जैविक पद्धतीचं आहे. पाटील आपण त्याला फिरवून दाखवू शकतो. हे बघा, हे जैविक पद्धतीनं केलेलं आलं आहे. किती स्टंप आहे, 10 ते 12 स्टंप असतील त्याला. किमान 1.5 किलोचा माल आहे. पण अर्धा स्टंप खाली राहून गेला, अजूनही त्यातला अर्धा खाली राहिला. हे इथं तुटलं तिथं तुटलं, म्हणजे अजूनही यातला बराचसा माल खाली राहिला. तुम्ही 20% पकडा, जर एवढा माल खाली राहत असेल आणि यांचा प्लॉट एवढा सुंदर असेल, 100% जैविक पद्धतीचा, 100% नाही म्हणत, त्यात वेलम प्राईम गेलेलं आहे.
त्याच्यामुळे ते 99% आपण म्हणू, 99% 99% म्हणू, 98% म्हणू, 95% म्हणू. मग होतं ना जैविक पद्धतीनं. आणि प्लॉट किती सुंदर आहे, माल किती सुंदर आहे. का आपण केमिकल करून सनी जमिनीची सुपीकता खराब करू लागलो. आता ह्या प्लॉटमध्ये, यांच्या प्लॉटमध्ये पुढच्या वर्षी तुम्ही आलं जर लावलं तर परत तुम्हाला एक सांगून जातो, हा जर 100% आपण जैविक पद्धतीने केलेला आहे, पुढच्या वर्षी सड लागली तरी वाढणार नाही, घ्यायला हरकत नाही. पहिलेच वेळेस आपलं पहिले मागच्या वर्षी समाज मध्ये लावली होती, तिथं पण असंच झालं होतं. हे वर्षी आपलं सेपरेट अद्रक आहे आणि पहिलंच वर्ष आहे तुमचं. आणि जैविक पद्धतीने शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, जैविक पद्धतीने ही शेती होती. म्हणून मी वारंवार सांगत आलो की खर्च कमी करा आणि जैविक कडे भर द्या. प्लॉट होतात जैविक कडे लक्ष देऊन, आणि पिकं वाचवा. पुन्हा सांगतो तुम्हाला आज की पिकं वाचवा. लॉंग टाइम रिझल्ट आहे, लॉंग टाइम, फक्त रिझल्ट यायला थोडा वेळ लागतो, पण 100% येतो. आणि जमीन खराब होत नाही. जमीन खराब होत, बरोबर ना, जमीन खराब होत नाही, जमिनीची सुपीकता टिकून राहते. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, 3 वेळेस माती लावली आपण. 3 वेळेस माती लावली, त्याच्यानंतर नाही. आजही आपले शेतकरी आऊ थाकू लागले, पण आऊ थाकण्याची गरज नाहीये, वारंवार गरज नाही. त्यांनी 3 वेळेस लावली, थांबून घेतलं, त्याच्यानंतर काहीच नाही. आणि प्लॉटमध्ये चालायची भीती वाटते. एवढा सुंदर प्लॉट आहे, एवढा दाट झालेला आहे. आणि त्यांचं किमान 6 इंचाच्या वरती तुम्ही येऊन बघू शकता की 6 इंचावरती त्यांचं बेन लागवड आहे. 6 इंचाच्या पुढे पण म्हणतात, 9 इंचाच्या आसपास. आता लक्षात येत आहे त्याच्यावर फिटिंग झाला असतं, फिट झाला असतं. तुम्ही लक्षात घेऊ शकता की यांचं अंतर किती आहे. 6 ते 7 इंचाच्या पुढचं त्यांची लागवडीचं अंतर आहे. आणि नाही, तो खालीच राहिला, जमिनीत राहून गेला. इतकेच आपलं छोटी आणि खडा तुकडा छोटासा लावलाय. या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो. शेती करताना शेतीकडे लक्ष द्या. कोणाची गरज पडत नाही आपल्याला, ना दुकानदार, ना कंपनी, ना अजून कोणी. त्यासाठी सांगतो की आल्याच्या पिकाला, परत सांगतो एकदा की आल्याच्या पिकाला वाचवा. आणि त्याच्यासाठी आज सांगेन मी तुम्हाला, कारण आता ऊन तापते आणि आता सड फास्ट वाढणार. कारण ऊन तापू लागलं, सड फास्ट वाढणार. त्यासाठी सांगतो पुन्हा एकदा सांगतो की अल्ट्रा सीड सोडाच, आणि 100% सोडा, कारण त्याचे रिझल्ट पाटलांनी पण घेतले. धन्यवाद.